तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि मी तुमच्यासाठी Q&A व्हिडिओ घेऊन आले आहे। तर तुमचे सगळ्यांचे खूप जास्त प्रश्न होते, तुम्ही मला विचारत होता नुसतं तू बेबी प्लॅनिंग कधी करणार, तुझी मुलगी आहे का, त्यानंतर तुझं एज काय आहे, परत तू दादाचं एज काय आहे, तू कुठे राहते, तुझी फॅमिली तुझ्यासोबत बोलते का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला पुढे देते। तर चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया। तर पहिला प्रश्न आहे, तुम्ही कुठे राहता? तर मी अहिल्यानगरमध्ये राहते। आणि दुसरा प्रश्न आहे, ताई तुझी एज काय आहे? तर माझी एज 22 आहे। आणि दादाची एज तुम्ही मला गेस करून सांगा। आणि तुमची कास्ट कोणती आहे? तर माझी कास्ट, आम्ही जयभीम आहे, आमची कास्ट SC आहे। आणि दादावर प्रँक ब्लॉग कर एकदा तरी, प्रँक व्हिडिओ बघूया आपण, नक्कीच ट्राय करूया प्रँक व्हिडिओ त्यांच्यावर। मी मार नाही खाणार एवढंच, नाहीतर काय खरं नाही माझं। त्यांच्यावर आपण ब्रेकअप नाहीतर डिवोर्स प्रँक करूया। मार तर खाणार मी, पण ट्राय करायला काय जाते आपल्याला। त्यानंतर, दीदी तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले आहे आणि आता तुझ्या फॅमिली तुझ्यासोबत बोलतात का? तर माझ्या लग्नाला आता 3 वर्ष होतील आणि माझे घरचे माझ्यासोबत आता बोलतात आणि त्यांची फॅमिली पण बोलते आणि आमची फॅमिली पण बोलते। आता सगळं सॉल्व झालं आहे, आम्ही सगळे पण, ते पण येतात आमच्या घरी, आम्ही पण जातो, काय नाही, सगळं प्रॉब्लेम सॉल्व आहे आपला। तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, दीदी तुझं गाव कोणतं आहे? तर माझं गाव कानूर आहे, कानूर पठार पारनेरमध्ये। आणि त्यानंतर, दादा तुझ्या कास्टचे आहे का, प्लीज सांग ना। तर हो, दादा पण माझ्याच कास्टचे आहे, म्हणून तर आमचं लग्न झालं, नाही तर दुसऱ्या कास्टचे असते तर अजूनच लव्ह स्टोरी तर एवढी भारी असते। मग ते आमच्या कास्टचेच होते म्हणून पण घरच्यांना पण जास्त काही प्रॉब्लेम नव्हता। त्यानंतर, दीदी तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली आहे आणि आता तुझी फॅमिली तुझ्यासोबत बोलती का नाही? तर माझ्या लग्नाला आता 3 वर्ष होतील आणि त्यांची फॅमिली पण आमच्यासोबत बोलते आणि माझी पण फॅमिली बोलते माझ्यासोबत। आता काही प्रॉब्लेम नाहीये, सगळं भारी चालू आहे सगळं। आणि लग्न झाल्यावर सगळे बोलायला लागतात, असं कोणीच नाही का बोलत नाही, असं नाही। त्यानंतर, तुझी मम्मी पप्पा तुझ्यासोबत बोलतात का? हो, माझी मम्मी पप्पा माझ्यासोबत बोलतात आहे। आय लाईक यू दीदी, तुझी लव्ह स्टोरी टाकली, खूप मस्त आहे, बरं झालं तू त्याच्यासोबत लग्न केलं। थँक्यू तुम्हाला माझी लव्ह स्टोरी एवढी आवडल्याबद्दल आणि एवढं प्रेम दिल्याबद्दल मला। त्यानंतर, सगळ्यात मी एक स्टोरीला फोटो टाकला होता एका बेबी सोबत, सगळे मला विचारत होते तुझी बेबी आहे का, तुझं बाळ आहे का? तर ते माझं बाळ नाहीये, मी ते फोटो पण टाकेल। ते माझ्या फ्रेंडची मुलगी आहे ती, आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा तिच्यासोबत फोटो काढला होता, तोच टाकला होता स्टोरीला। आणि तुम्हाला सगळ्याला वाटलं ते माझंच बाळ आहे का काय, सगळे मला प्रश्न विचारत होते। आणि त्यानंतर, ते मला खूप आवडतात तुमचे हस्बंड। दीदी ऐसा मत बोलो, वो मेरे पती है, असं नका बोलू यार। त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे, दादा आणि तुझी कास्ट एकच आहे का? हो। आणि तेच प्रश्न आहेत सारखे सारखे विचारले जाणारे। आणि त्यानंतर, बेबी प्लॅनिंग कधी करणार? तर बेबी प्लॅनिंग तर करणारच आहे, पण आत्ताच नाही, आता मी कॉलेजला जाते, मग कसं करणार ना। आणि बेबी प्लॅनिंग जेव्हा करेल तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगेल मी। मला खूपच प्रश्न आहेत बेबी प्लॅनिंग। प्रश्न असा आहे, अहिल्यानगरमध्ये कुठे राहता?
MIDC. दीदी तुझं गाव कोणतं, बेबी प्लॅन कधी करणार? तर बेबी प्लॅनिंग केल्यावर तुम्हाला नक्कीच सांगेल, पण आता तरी नाही करणार कारण की मी कॉलेजला जाते, आता नाही करू शकत आम्ही. तर चला आता व्हिडिओ एंड करते, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.